हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिंडनबर्गनं जे लक्ष्य ठेवलेलं होतं ते आता पूर्ण केलेलं आहे. अनेक दिवसांपासून ही फर्म बंद करण्याची तयारी करण्यात येत होती, मात्र एका योजनेवर आमचं काम सुरू होतं आणि त्यानंतर आता कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं संस्थापक नॅथन अँडरसन यांनी सांगितलंय. हिंडनबर्ग ही तीच कंपनी आहे जिनं 2023 मध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते. या समूहाविरोधात फसवणुकीसह इतर आरोपही करण्यात आले. त्यामुळे शेअर बाजारामध्ये एक वर्ष अदानी समूहाला मोठा फटका सहन करावा लागला होता. अदानी समूहाच्या नुकसानीचा आकडा हा जवळपास 100 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचलेला होता आणि नंतर गेल्या वर्षी सुद्धा अदानी समूहावरती आरोप करण्यात आलेले होते, मात्र त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. हिंडनबर्गनं 10 ऑगस्ट 2024ला सेबी प्रमुख माधुरीपुरी बुच यांच्या विरोधातही रिपोर्ट जारी केलेला होता. माधुरीपुरी बुच आणि धवल बुच यांच्या कथित गुंतवणुकीमुळे सेबीनं अदानींविरोधात कारवाई केलेली नव्हती असा आरोप हिंडेनबर्गनं केलेला होता. मात्र माधुरीपुरी बुच यांनी ते आरोप फेटाळून लावलेले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.